नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। 27 वर्षांची एक महिला आपल्या 2 लेकरांसोबत आणि नवऱ्यासोबत राहायची, पण तिच्या गावामध्ये काम नसल्यामुळे तिचा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जाऊन राहत होता। आणि या दरम्यान जर तिला कोणत्याही गोष्टीची काही गरज पडली किंवा कुठे जायचं यायचं असेल तर ती आपल्या पुतण्याला सांगत होती। तिचा पुतण्या फक्त 18 वर्षांचा होता आणि ती महिला 27 वर्षांची। या दरम्यान या दोघांचे अनैतिक संबंध बनले आणि हे संबंध समोर चालून शारीरिक संबंध बनले। तो मुलगा देखील कामाच्या निमित्ताने बाहेर गावी गेला। आता ती महिला परत एकटी झाली होती आणि एकटी झाल्यानंतर ती अजून एका मुलाला आपल्या जाळ्यामध्ये ओढते आणि त्या मुलासोबत पण ती शारीरिक संबंध स्थापित करते। तिची शारीरिक संबंध बनवायची ही आदत तिला कोणत्या काठाला घेऊन जाणार आहे याबद्दल तिने कधी विचार देखील केला नव्हता। त्या महिलेसोबत जे काय झालं ते फारच भयंकर होतं। या घटनेने तुम्ही देखील हैराण होणार आहात। ही घटना नात्याला काळीमा फासणारी आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना आहे राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील रामसर या गावामधील। रामसर या गावामध्ये 32 वर्षांचा सोमनाथ आपल्या पत्नीसोबत, मुलगा आणि मुलीसोबत राहायचा। सोमनाथचं वय होतं 32 वर्ष। त्याच्या पत्नीचं नाव होतं मंजू। मंजू फक्त 27 वर्षांची होती। सोमनाथला 6 वर्षांची एक मुलगी आणि 3 वर्षांचा एक मुलगा देखील आहे। सोमनाथ हा अगोदरपासून मेहनती व्यक्ती होता, पण गावामध्ये त्याला योग्य ते काम भेटत नव्हतं। त्यामुळे सोमनाथ आणि त्याच्या गावातील इतर लोक देखील कामाच्या निमित्ताने बाहेरगावी आणि बाहेर राज्यामध्ये जाऊन राहत होते। या दरम्यान सोमनाथची बायको मंजू ही घरी एकटी असायची आपल्या लेकरांना घेऊन, पण त्याला तेवढं काही टेन्शन नव्हतं, कारण त्याच्या आजूबाजूला त्याची भावकी देखील राहायची। त्यामुळे सोमनाथचे आई वडील आणि इतर त्याची भावकी ही त्याच्या लेकरांवर आणि बायकोवर लक्ष ठेवत होते। असंच एक दिवस सोमनाथ हा आपल्या कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे येथे गेला आणि कामाला जाताना तो आपल्या एका पुतण्याला आपल्या घरी बोलवतो। त्या पुतण्याचं नाव होतं नागोराव। नागोराव हा फक्त 18 वर्षांचा होता आणि मंजू 27 वर्षांची। सोमनाथ हा ज्या वेळेस कामाला जाऊ लागला तो आपल्या पुतण्याला समजून सांगतो की जर तुझ्या काकूला कुठे जायचं यायचं असेल तर तू सोबत जा, किंवा जर तिला एखादी वस्तू पाहिजे असेल तर तू तिला आणून देत जा आणि लेकरांना पण सांभाळायचं काम कर। असा विश्वास ठेवून तो काका आपल्या कामाला निघून जातो। आणि दुसरीकडे त्या सोमनाथची बायको मंजू आणि सोमनाथचा पुतण्या नागोराव हे दोघे जण एकदम मित्रासारखे राहू लागले। मंजू त्याला छोट्या छोट्या कामासाठी आपल्या घरी बोलवायची। आपल्या मुलीला शिकवण्यासाठी पण ती आपल्या घरी त्याला बोलवत होती, किंवा जर तिला कुठे जायचं असेल तर ती नागोरावला आपल्यासोबत घेऊन जात होती। या दरम्यान मंजू आणि नागोराव हे दोघे एकमेकांच्या फार जास्त जवळ आले। एवढे जवळ आले होते की यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले, यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। या दोघांना आपल्या नात्याचं देखील भान राहिलं नव्हतं। यांना आता आपलं प्रेम आणि आपली वासना पूर्ण करायची होती। या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील बनत चालले होते। मंजू आणि नागोराव या दोघांचं नातं काकू आणि पुतण्याचं होतं, त्यामुळे कोणी पण यांच्यावर संशय घेत नव्हतं। हे दोघं या गोष्टीचा फायदा भरपूर घेत होते। नागोराव हा कधी पण मंजूच्या घरी जात होता, तिच्यासोबत संबंध ठेवत होता आणि परत आपल्या घरी जात होता। पण काही दिवसानंतर नागोरावला देखील आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जायचं होतं, कारण त्याच्या घरची परिस्थिती खूप खराब झाली होती आणि त्याचं 18 वर्ष वय पूर्ण झालं। यामुळे त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या भावाने त्याला असा आदेश दिला की तू पण आमच्यासोबत कामाला चल। अशामध्ये नागोराव हा आपल्या काकूला म्हणतो की मी काही दिवसानंतर परत येईल आणि तो आपल्या कामाला निघून गेला। आता मंजूचा नवरा अगोदरच कामाला गेला होता आणि आता तिचा प्रियकर, तिचा पुतण्या हा देखील कामाला गेला। आता मंजूला परत एका व्यक्तीची गरज भासू लागली होती आणि त्यांच्याच गल्लीमध्ये एक मुलगा राहायचा। त्या मुलाचं नाव होतं सोपान। सोपानला मंजू आपले छोटे मोठे काम सांगत होती। तो देखील त्यांच्या सोयऱ्यामधील होता, त्यांच्या जवळचा होता, त्यामुळे या दोघांमध्ये थोडंफार अगोदरपासून जमत होतं आणि मंजूला आपल्या शारीरिक गरजा सोपानकडून पूर्ण करायच्या होत्या आणि सोपानला पण त्या महिलेवर अगोदरपासून प्रेम होतं। त्या कारणामुळे
मंजू आणि सोपान हे दोघं एकमेकांसोबत अनैतिक संबंध बनवतात आणि यांच्यामध्ये देखील शारीरिक संबंध होऊ लागले होते. आता मंजू कधी कधी आपल्या नवऱ्याला फोन तर करते, पण ती जास्त करून तिचा पुतण्या नागोरावला देखील फोन करत होती. पण ज्या वेळेस ती एका तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली, ती नागोरावला पूर्णपणे इग्नोर करू लागली, त्याला फोन देखील करत नव्हती. या गोष्टीमुळे नागोराव हा खूप टेन्शनमध्ये येत होता. त्याला समजत नव्हतं की त्याची काकू असं का करत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्याला पाहिजे होतं. तो अनेक वेळेस काकूला फोन करायचा, पण ती फोन उचलत नव्हती आणि जर कधी फोन उचललं तर त्याला स्पष्टपणे म्हणायची की आपल्यामध्ये जे काही झालं ते सर्व विसरून जा, आपलं नातं काकू आणि पुतण्याचं आहे, यापुढे आपल्यामध्ये असं काही पण होणार नाही. आता नागोरावला आपल्या काकूवर खरं प्रेम झालं होतं, त्यामुळे तो आपलं काम सोडून देतो आणि आपल्या घरी परत येतो. घरी आल्यानंतर तो सर्वात अगोदर आपल्या काकूच्या घरी जातो. काकू त्याला स्पष्टपणे समजून सांगते की जे काही झालं होतं ते तू विसरून जा आणि यापुढे आपल्यामध्ये कोणतेही संबंध नाहीत असं समज. पण नागोरावच्या डोक्यामध्ये तिच्या वासनेचं भूत घुसलं होतं. त्याला काही पण करून मंजूसोबत संबंध ठेवायचे होते. तो तिला धमक्या देऊ लागतो, तो तिला ब्लॅकमेल करू लागतो, पण मंजू त्याला स्पष्टपणे नकार देते. आणि त्याच रात्री ज्या वेळेस नागोराव मंजूच्या घराच्या बाहेर बसला होता, रात्री 11:30-12 वाजता नागोरावचाच एक मित्र सोपान, ज्या महिलेसोबत मंजूचे संबंध होते, तो तिच्या घरामध्ये दाखल होतो आणि काही वेळानंतर घरातून बाहेर येतो. हे सर्व पाहिल्यानंतर नागोरावचं डोकं खूप तापते आणि त्याच वेळेस तो सरळ मंजूच्या घरी जातो आणि घरी गेल्यावर तो तिला सरळ धमकी देतो की जर तू त्या मुलासोबत संबंध ठेवले तर मी तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगून देईल आणि यानंतर समोर काय होईल हे तूच पाहून घे. अशामध्ये मंजूच्या डोक्याला एक टेन्शन येत होतं. ती दुसऱ्या दिवशी आपल्या प्रियकराला सर्व काही सांगते की अशा प्रकारे आपल्या या संबंधामध्ये एक मुलगा अडथळा येत आहे. मंजूचा तिसरा प्रियकर हा देखील तिच्या वासनेमध्ये अडकला होता, त्यामुळे ते देखील मंजूसाठी काही पण करायला तयार झाला होता. त्याच दिवशी मंजू आणि सोपान हे दोघे जणे नागोरावच्या हत्येचा प्लॅन बनवतात. तारीख होती 18 मे 2025ची. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे सर्व लोक हे आपल्या घराच्या बाहेर झोपायचे आणि महिला घरामध्ये झोपायचा, तर जास्त करून सर्व पुरुष आपल्या घराच्या बाहेर किंवा छतावर झोपायला जात होते. आणि त्यामध्ये होता नागोराव, हा देखील आपल्या घराच्या छतावर झोपायला जात होता. 18 मेच्या रात्री देखील नागोराव आपल्या घराच्या छतावर झोपायला गेला आणि झोपायला गेल्यानंतर मध्यरात्री 12 ते 1 वाजता त्याची काकू मंजू आणि त्याचा मित्र सोपान हे दोघे जणे आपल्यासोबत धारदार हत्यार घेतात. यांनी आपल्यासोबत चाकू आणि कोयता घेतला आणि दोघे जणे कुणालाही न दिसता सरळ नागोरावच्या छतावर पोहोचले आणि त्या ठिकाणी जाऊन या दोघांनीही नागोरावची निर्गुण हत्या केली. त्यामध्ये नागोरावचा जागीच मृत्यू झाला आणि मंजू आणि सोपान हे दोघे जणे आपापल्या घरी जाऊन झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नागोरावची आई नागोरावची वाट बघू लागली. सकाळचे 8 वाजले पण नागोराव अजून देखील खाली आला नाही. या कारणामुळे नागोरावची आई ही खूप त्रस्त झाली होती. ती शेवटी वर जाऊन बघते तर बघते की तिचा मुलगा हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आहे. ती जोरजोराने रडू लागली होती. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व लोक तिच्या घराजवळ जमले आणि त्या लोकांच्या देखील पायाखालच्या जमिनी सरकल्या होत्या, कारण की नागोरावची अशी अवस्था झाली होती की ज्याबद्दल कोणी कल्पना देखील करू शकत नव्हतं. आणि जास्त करून काकूचे आणि नागोरावचे संबंध कोणालाही माहिती नव्हते. अशामध्ये लोकांनी पोलीस ठाण्यामध्ये ही सर्व माहिती दिली. पोलिसांनी नागोरावच्या बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि पोलीस हे त्या आरोपीला शोधू लागले होते. सुरुवातीला पोलिसांनी सर्व लोकांची विचारपूस केली, पण कोणाकडे काही पण पोलिसांना आढळलं नाही. पण ज्यावेळेस पोलिसांनी मंजूला विचारपूस केली तर मंजूच्या उत्तरामध्ये पोलिसांना काहीतरी वेगळंच जाणवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी मंजूला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि ज्यावेळेस मंजूची चांगली कडकडून चौकशी केली, त्यामध्ये असं स्पष्ट झालं की मंजूने नागोरावचा खून केला आपल्या प्रियकरासोबत मिळून. नंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आणि नागोरावच्या घरच्यांना त्याच्या बॉडीचा पोस्टमॉर्टम करून देऊन टाकलं होतं. अशा प्रकारे या अनैतिक संबंधामध्ये 1 नाही 2 नाही तर 3 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यामुळे असे कोणतेही चुकीचे निर्णय घेण्या अगोदर किंवा अनैतिक संबंध बनवण्या अगोदर विचार करा की यामध्ये तुमचं नुकसान आहे की फायदा आहे. बाकी ही सर्व घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे किंवा कोणत्या पवित्र नात्याला कलंकित करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.